नमस्कार. कोरोनाबाधित झाल्यावर ऑक्सिजनचा बेड मिळेल का, हा तसा प्रश्न आहे. आणि मिळाल्यावर जो काही सुटकेचा निश्वास टाकला जातो तो खूप भन्नाट असतो. ऑक्सिजनचा बेड झाला, मग त्यानंतर प्रश्न पडतो की आपल्याला व्हेंटिलेटर मिळू शकेल का. तेही मिळालं की मग बरं होण्याची खात्री वाटते. आता काही जण काळा बाजार करून रेमडेसिवीरही आपल्या नावावर करून घेतात, ही बाब वेगळी. पण चला, आपल्याला कोरोनावर बोलायचं नाही आहे, त्यामुळे उगीच कुणी अस्वस्थ होऊ नका की तोच तो कंटाळा येणारा विषय. आपण बोलणार आहोत राजकारणावर, कारण राजकारणातल्या कोरोनात सध्या तिकीट मिळेल का हा एकमेव महत्त्वाचा विषय झालेला आहे. तिकीट कुठल्या निवडणुकीचं, तर सध्या मराठवाड्यामध्ये पदवीधरच्या निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे. आणि या निवडणुकीतली तिकीट कोणत्या पक्षाची कुणाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया राज्यातल्या मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना या पक्षावरती. शिवसेनेनं ही निवडणूक कधीच गांभीर्यानं घेतली नाही आणि ती गांभीर्यानं लढली देखील नाही. जमेल त्याला उभा करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला. नाही म्हणायला एकदा रेणुकादास वैद्य उर्फ राजू वैद्य यांनी या निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला, पण फारशी मतं ते मिळवू शकले नाहीत. ते विजयाच्या समीप जाऊ शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. आता ते नवा काही चमत्कार करतात का, शिवसेना कोणाला तिकीट देणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की आघाडीचा धर्म पाळत शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मागच्या 2 टर्म सतीश चव्हाणांनी एक तप ही आमदारकी उपभोगलेली आहे. आता सतीश चव्हाणांना परत एकदा संधी देऊन 12 वर्षानंतरही तेच नेतृत्व राष्ट्रवादी थोपवणार आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादीत सतीश चव्हाणांना नको असेल तर उमेदवार कोण, हे असंख्य प्रश्न आपल्या समोर आहेत. खरं तर राष्ट्रवादीमध्ये पदवीधरची निवडणूक लढवू इच्छिणारी अनेक मंडळी आहेत, पण सतीश चव्हाणांच्या ताकदीपुढे त्यांचा आवाज जरासा क्षीण झाल्यासारखा वाटतो. सतीश चव्हाणांना बारामतीवरून अभय आहे अशी चर्चा देखील आहे. पण हे बारामतीवरचं अभय नेमकं कोणाचं, थोरल्या साहेबांचं, दादासाहेबांचं की ताईसाहेबांचं, कोणत्या साहेबांचं अभय आहे यावर देखील चर्चा आहे. अगदी सर्वविदित आहे की अजित पवारांचं यांना अभय आहे, म्हणजे दादासाहेबांचं अभय आहे. आणि दादासाहेबांच्यामुळंच सतीश चव्हाणांची उमेदवारी पक्की मानली जाते आहे. पण यात अजून किंतु परंतु आहेत. ताईसाहेबांच्या जवळचा आणि खरोखर उत्तम काम करणारा निलेश राऊत नावाचा एक कार्यकर्ता आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं खूप उत्तम पद्धतीनं काम निलेशनं केलेलं आहे. अगदी सगळी त्यांची एकूणच त्या पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाचे उपक्रम निलेश राऊत प्रकर्षानं राबवताना मांडताना दिसतात. निलेश राऊतांच्या कामामागे एक रचना आहे, एक विचार पद्धती आहे आणि सातत्य आहे, जे सतत ते काम करत आलेले आहेत. पण निलेश राऊतांची जात निलेश राऊतांच्या या उमेदवारीच्या आड येईल का, हा मोठा प्रश्न आहे. खरं तर आता पदवीधरची निवडणूक ही जातीपातीच्या पलीकडची व्हायला हवी, पण राष्ट्रवादीमध्ये तसं घडताना दिसत नाही आहे. सतीश चव्हाणांच्या नंतर किंवा सतीश चव्हाणांच्याही आता आधी, कारण सतीश चव्हाणांना 2 टर्म इथे या मतदारसंघात संधी मिळालेली आहे. आता नवा चेहरा जो पदवीधरांना आपला वाटेल, जो तरुण वाटेल, अशा स्वरूपाचा चेहरा राष्ट्रवादीनं उतरवणं आवश्यक आहे. यात निलेश राऊतांचं नाव अग्रभागी आहे. राष्ट्रवादी तरुणांना संधी देते आहे की पुन्हा म्हाताऱ्यांनाच पुढे आणते आहे, हाही एक प्रश्न मोठा आहे. निलेश राऊतांच्या नंतर उल्हास उडान जे विद्यापीठामध्ये मोठं काम करतात, तेही उमेदवारीच्या शर्यतीमध्ये आहेत. आता उल्हास उडान, निलेश राऊत की सतीश चव्हाण, आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता या निवडणुकीत थोरल्या साहेबांचं ऐकलं जातं, दादासाहेबांचं ऐकलं जातं की ताईसाहेबांचं ऐकलं जातं, हेही बघावं लागेल. ताईसाहेबांचं ऐकलं गेलं तर निलेश राऊतांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. दादासाहेबांचं ऐकलं गेलं तर सतीश चव्हाण उमेदवार होऊ शकतात. आणि थोरल्या साहेबांचं ऐकलं गेलं तर अजून कुणाच्या गळ्यामध्ये ही माळ बदल म्हणून पडू शकते. त्यात उल्हास उडानांचं नाव देखील येतंच. राष्ट्रवादीचं दुसऱ्या नंबरला यासाठी आपण घेतलं की राष्ट्रवादीच्याकडं ही आत्ताची आमदारकी आहे. आता पुढचा पक्ष आहे जो निवडणूक लढवण्यासाठी खूप जीवतोड मेहनत करतो आहे. या मतदारसंघात साधारण 2 वेळेला भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे. आता पुन्हा मागच्याप्रमाणेच भाजप या मतदारसंघात यश मिळवण्यासाठी संघर्ष करतो आहे. आजच्या घडीला भाजपमध्ये उमेदवारांची, म्हणजे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. सगळ्यात पहिल्यांदा टॉपवर आहेत, ज्यांची उमेदवारी फायनल झाल्याची चर्चा आहे, पण पक्षाकडून तशी अधिकृत घोषणा अजून झालेली नाही आहे, ते म्हणजे शिरीष बोराळकर.
शिरीष बोराळकरांनी मागच्या वेळेला देखील ही निवडणूक लढवलेली होती, पण भाजपची यंत्रणा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूमुळं जराशी विस्कळीत झालेली होती. त्यातही त्या जाहिरातीचं प्रकरण झालं आणि शिरीष बोराळकरांना बरीचशी पिछेहाट सहन करावी लागली. त्याचमुळं कदाचित शिरीष बोराळकरांचा पराभव झाला असंही म्हणलं जात आहे. पण यंत्रणा लावण्यामध्ये आणि आजच्या घडीला नोंदणी करण्यामध्ये शिरीष बोराळकरांनी आपली प्रयत्न जोरदारपणे चालवलेले आहेत. शिरीष बोराळकरांच्या सोबत आणखी एक नाव समोर येत आहे, ते म्हणजे प्रवीण घुगे. प्रवीण घुगे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्याहीपेक्षा त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी मोठं काम मराठवाडाभर केलेलं आहे. प्रवीण घुगे यांचा संपूर्ण परिवार हा संघ परिवाराशी निगडीत आहे आणि संघ परिवाराशी त्यांचं जवळचं सख्य आहे. त्याचसोबत एक हक्काचा ओबीसी मतदार प्रवीण घुगेंच्या बाजूने असेल. पंकजा मुंडेंचं ही मत प्रवीण घुगेंच्या बाजूने अधिक असेल, कारण प्रवीण घुगे हे मुंडे परिवारातील एक सदस्य आहेत. प्रवीण घुगेंच्या विषयामध्ये त्यांनाही तेवढीच खात्री आहे जेवढी बोराळकरांना खात्री आहे की ही उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे. आता प्रवीण घुगे की शिरीष बोराळकर अशी चर्चा चालू आहे. म्हणजे एक ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ओबीसी उमेदवार द्यायचा यावर देखील भाजपमध्ये मोठा खल सुरू आहे. नागपूर आणि पुणे या दोन निवडणुका औरंगाबादच्या म्हणजे मराठवाड्याच्या पदवीधरसोबत होणार असल्यामुळं या दोन्हीही ठिकाणी उमेदवार देणं आणि औरंगाबादचा उमेदवार देणं याचं देखील सोशल इंजिनिअरिंग भाजप साधणार असेल आणि तसं इंजिनिअरिंग साधलं तर उमेदवारीच्या घोषणेवर परिणाम होऊ शकतो. प्रवीण घुगे आणि शिरीष बोराळकर यांच्या व्यतिरिक्त देखील काही नावं भाजपतून समोर येऊ शकतात. त्याच्यामध्ये बीडचे रमेश पोकळे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते शिक्षक आणि पदवीधर दोन्हीसाठी इच्छुक होते. त्यांनी याआधी देखील राष्ट्रवादीत असतानाही मोठं काम केलेलं आहे. आता रमेश पोकळेंना ही उमेदवारी द्यायची नसेल तर शिक्षक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी द्यावी लागेल. मागच्या वेळेला सतीश पत्कींच्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला होता. सतीश पत्की पराभूत झाले होते आणि भाजपला शक्यता असताना देखील ही जागा गमवावी लागलेली होती. त्यामुळे जर भाजपला आत्ता रमेश पोकळेंचा पत्ता कट करायचा असेल, नाही म्हणायचं असेल, तर शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी रमेश पोकळेंना कमिट करावी लागेल, तरच याचं इंजिनिअरिंग साधलं जाणार आहे, सोशल इंजिनिअरिंग साधलं जाणार आहे. आता रमेश पोकळेंना शिक्षकमध्ये मिळते की पदवीधरमध्ये मिळते हे पाहणं देखील रंजक ठरेल. भाजपकडून अनेक जण ही उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जशी आपण ह्या 3 नावांचा विचार केला तशी उमेदवार व्हावीत अशी काही लोकांची इच्छा आहे. त्याच्यामध्ये लातूरला ही उमेदवारी मिळाली तर सतीश चव्हाणांना टफ फाईट देता येऊ शकेल असं काही लोकांचं म्हणणं आहे. लातूरमधून उमेदवार शोधायचा असेल तर संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांचा नंबर उमेदवारीसाठी लागू शकतो. अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असं आहे की अरविंद पाटलांना पदवीधरचं तिकीट दिलं जावं, त्यांना आमदारकी बहाल केली जावी. अरविंद पाटील आपल्या आयोजनाच्या नियोजनाच्या क्षमतेवरती मोठ्या प्रमाणावर यश भाजपला मिळवून देऊ शकतात. याला आधार असा आहे की सतीश चव्हाणांचं जे प्राबल्य क्षेत्र आहे ते उस्मानाबाद जिल्हा आणि लातूर जिल्हा असं आहे आणि नेमकं याच भागामध्ये अरविंद पाटलांचं चांगलं प्राबल्य आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 3 जिल्ह्यात त्यांचा खूप संपर्क आहे आणि उर्वरित ठिकाणी भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर अरविंद पाटलांना यश मिळू शकतं. आता अरविंद पाटील ह्या निवडणुकीत स्वतः इच्छुक आहेत का आणि भाजप त्यांना तिकीट देईल का हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यासोबतच अनेक मंडळींची नावं चर्चेत आहेत. त्याच्यामध्ये नांदेडमध्ये हंबर्डेंना हे तिकीट मिळेल अशीही चर्चा केली गेलेली होती. काही नगरमधील म्हणजे आष्टी तालुक्यातील काही मंडळी जे निवृत्त सनदी अधिकारी कोले ते देखील ही तिकीट मिळवायला इच्छुक आहेत. पण अनेकांची नावं चर्चेत असली तरी प्रामुख्यानं या 5 नावाभोवती भाजपची चर्चा होताना दिसणार आहे. ती 5 नावं म्हणजे शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, अरविंद पाटील निलंगेकर, रमेश पोकळे आणि हंबर्डे एवढ्याच नावाभोवती ही चर्चा होईल आणि यातून यापैकी एकाला तिकीट मिळणार आहे. त्यातही हंबर्डेचं नाव जरासं बाजूला पडलेलं आहे. त्यामुळं पोकळे आणि अरविंद पाटील निलंगेकर आणि इकडे घुगे आणि बोराळकर अशा 4 नावांच्यामधून भाजपला उमेदवार निवडायचा आहे. आता ही प्रक्रिया होत असताना एकूणच यंत्रणा कोण राबवली आहे, कशा पद्धतीनं राबवली आहे यावर देखील मोठा खल होणार आहे. राष्ट्रवादी नवा चेहरा देते की जुन्याच चेहऱ्याला पुन्हा समोर आणलं जातं हेही पाहणं औत्सुक्याचं आहे. राष्ट्रवादीनं जुनाच चेहरा समोर आणला तर भाजप एखादा आक्रमक आणि सर्वमान्य चेहरा समोर आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा व्हिडिओ पाहत असताना जेव्हा तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट कराल किंवा लाईक कराल तेव्हा आपल्या मनातला उमेदवार सांगायला विसरू नका. कोणाला तुमची पसंती आहे, राष्ट्रवादीतून कोणाला आहे आणि भाजपमधून कोणाला आहे हेही सांगायला विसरू नका. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.
नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.